नमस्कार. पहिल्यांदा सावंत सरांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते म्हटले की मी 1982 साली ज्यावेळेला शिवाजी विद्यापीठामध्ये पहिला आलो त्यावेळेला मला सुवर्णपदक मिळालं आणि आपल्या अमृतेश्वराच्या देवळामध्ये आमचा सत्कार घातला होता. त्यावेळेला त्यांनी मी सांगितलेली गोष्ट म्हणजे किती वर्ष झाली, 82, 18 आणि 25, ती झाली 18 आणि 25 झाले, 18 आणि 25 किती, जवळजवळ 43 वर्ष झाली, बरोबर आहे. 43 वर्षानंतर सुद्धा सरांच्या लक्षात जो विनोद आहे तो कुठला ते आधी तुम्हाला सांगतो. तो विनोद असा आहे की खेडेगावातला एक माणूस एकदा शहरात जातो, समजा मुंबईला जातो, आणि मुंबईत बाकीच्यांचं ऐकून थोडं थोडं इंग्रजी बोलायला लागतो. मग थोडं थोडं इंग्रजी बोलल्यावर ह्याला काय शिकायला मिळतं तिथं की एखाद्या माणसाला आपल्याला बोलवायचं असेल तर कम हिअर म्हणायचं. आणि मग ते गावात झाल्यावर गावातल्या लोकांना सांगतो मला इंग्रजी बोलता येतं, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन राईट इन इंग्लिश. मग गावातली माणसं तुम्हाला माहिती आहे हुशार असतात, ते म्हणतात ठीक आहे, त्या तिथं तो पोरगा आहे त्याला इकडे बोलव म्हटल्यावर हा म्हणतो कम हिअर, तो इकडे येतो. तर गावातली माणसं आणखी हुशार, ते म्हणतात आता त्याला तिकडं घालव. आता तिकडं घालवला ह्याला येत नाही ना इंग्रजी, काय म्हणायचं ते काय म्हणायचं, तिकडे घालवला तिकडे जा म्हणायला, तुझं कम हिअर म्हणजे इकडे या, तिकडं जा म्हणायचं नंतर गो द्या. पण तो एवढा हुशार नव्हता, त्याने काय, पण कसा हुशार होता त्याने काय केलं, त्या माणसाला इथंच थांबवला, आपण तिकडे गेला, तिकडं बघितलं म्हणला कम हिअर. किंवा आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये अशी हुशारी असतेच असते. तर तुमच्या क्लाससाठी आज माझ्याकडे एक खास योजना आहे. काय योजना आहे तर मी जे काय 25-30 मिनटं बोलेन ते तुम्ही सगळ्यांनी बारकाईनं ऐकायचं. आणि माझं भाषण झाल्यानंतर मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे आणि या 3 प्रश्नांचं प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या मुलाला किंवा मुलीला मी 10 रुपये बक्षीस देणार आहे. काय आपली योजना, की भाषण ऐकायचं, भाषणानंतर मी 3 प्रश्न विचारणार, 3 प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या प्रत्येक मुलाला 10 रुपये प्रमाणे बक्षीस देणार, बरोबर. किंवा आपण वाढवू पण बक्षीस, संख्या वाढवू, प्रश्न वाढवू, बरोबर. तर आता आज आपण शिवजयंती साजरी करतोय म्हणजे पहिलं काम काय केलं पाहिजे तर आपण घोषणा दिली पाहिजे. काय घोषणा दिली पाहिजे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर ही घोषणा आपण जी रस्त्यावर देतो ती इंडियन आर्मीमध्ये जी मराठा रेजिमेंट आहे त्यांचं हे वॉर क्राय आहे. वॉर क्राय, वॉर क्राय म्हणजे काय तर युद्ध ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला समजा शीख माणसं सत्श्री आकार म्हणत असतील, बरोबर का नाही, तसं आपल्या महाराष्ट्रातली ही जी मराठा इन्फंट्री आहे की त्यांची घोषणा आहे की लढायला जाताना पहिल्यांदा बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली जाते. पण मला तुमचं एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे की आपल्याकडे एक कवी होते, त्यांचं नाव होतं कुसुमाग्रज. या कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. या कुसुमाग्रजांच्या नावानं 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. तर या कुसुमाग्रजांनी एक कविता लिहिली, त्या कवितेचं नाव आहे अखेर कमाई. कविता कुणी लिहिली, कुसुमाग्रज. त्या कवितेचं नाव काय आहे, अखेर कमाई. अखेर कमाईमध्ये त्यांनी कल्पना अशी केलेली आहे की प्रत्येक गावातला जसा मेन चौक असतो तसं एका चौकामध्ये मध्यरात्र उलटल्यावर शहरातले 5 पुतळे एकाच चौथऱ्यावर बसले, म्हणजे आपण ग्रामपंचायतच्या कट्ट्यावर म्हणू आपल्या सोयीसाठी. आणि चौथऱ्यावर बसले आणि काय करायला लागले, रडायला लागले, डोळ्यातनं टिपं घालायला लागले. कुणाकुणाचे पुतळे होते तर पहिला पुतळा होता महात्मा ज्योतिबा फुलेंचा. महात्मा ज्योतिबा फुले काय म्हटले, का रडताय म्हटल्यावर ते म्हणले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. त्यानंतर नंबर होता शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराज पण रडायला लागले, ते म्हणजे मी फक्त राहिलो मराठ्यांचा. तिसरा नंबर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ते पण रडायला लागले, ते म्हणजे मी राहिलो फक्त बौद्धांचा.
लोकमान्य टिळक असं म्हणाले, मी तर फक्त चित्तपावन ब्राह्मणांचा. आता ह्या चौघांचं ऐकून महात्मा गांधींना गहिवरा अनावर झाला. महात्मा गांधी पण रडायला लागले. ते म्हणले, तुम्ही लोक भाग्यवान आहे चौघजण, निदान एक एक जात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेरीतील भिंत आहे. ही कविता कोणी लिहिली? उस्मानाबाई यांनी. या कवितेचं नाव काय? अखेर कमाई. तर आता आपण काय केलंय, या पद्धतीनं आपल्या महापुरुषांची आपण वेगवेगळ्या जातीमध्ये विभागणी केलेली आहे. आणि मला तुमच्यासमोर फार गांभीर्यानं किंवा फार मोठे मुद्दे मी मांडणार नाही, पण आपण विचार करा, शिवाजी महाराजांचा जन्म पोहायला म्हटलं पोरगा कुठे गेला? शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी वर्ष 1630 आणि 1680 त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे शिवाजी महाराजांना आयुष्य किती लाभलं? 50 वर्ष. म्हणजे 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी असं काम केलं की आज 2025 साल आहे, म्हणजे 350 वर्ष होऊन गेली तरी शिवाजी महाराजांचं नाव घेतात. तुम्ही आठवून बघा, आपल्या बापाचं नाव आपल्याला माहीत असते, आपल्या आजोबाचं नाव माहिती असते, फार तर पंजोबाचं नाव माहिती असते. एखादा फारच पराक्रमी असला तर खापर पंजोबाचं नाव सांगेल. त्याच्या पाठीमागे जायचं म्हटलं तर आपल्याला ती नावं सांगता येत नाही, कारण त्यांचं कर्तृत्व हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व खरं तर ते राजे होते. आता लोकशाही आहे, आता काय आहे? लोकशाही आहे. तरी पण आपण ह्या राजाचा गौरव करतो. ह्याचं कारण काय आहे? तर ह्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूला कोण कोण होतं बघा. मी एक नाव सांगतो, तुम्ही बाकीची सांगायची. ज्यांच्याशी संघर्ष करावा लागला ते मोगल होते. मोगल. आणि कोण होतं? इंग्रज. हे फॉरेनर झाले. पोर्तुगाल होते, डच होते. आणि कोण होतं? आदिलशाही होती. आदिलशाही म्हणायचं त्याला. आणखीन काय होतं? निजामशाही. आणखीन काय होतं? पोर्तुगीज. नाही, पण आता आपल्या शाह्या संपर्क घ्यायच्या. मोगल होते, आदिलशाही होती, कुतुबशाही होती. आणि त्याच त्यांच्या काळात जे युरोपमधनं आले अशा लोकांशी पण त्याला संघर्ष करावा लागला. म्हणजे महाराजांचं मोठेपण कशात आहे? तर त्यांनी छोट्या छोट्या सामान्य माणसांना जवळ केलं. आता आपल्याला माहिती आहे बघा की म्हणजे मालिक सर आश्चर्यातून नेहमी गोष्ट सांगायचे. काय गोष्ट सांगायचे? एका शाळेत एक डेप्युटी शाळा तपासायला गेली. अशीच लहान लहान मुलं होती. आणि त्याने विचारलं, अफजल खानचा वध कुणी केला? ते बघ सांगितलं बदल सरळ काढून तुला. अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केलाय. उत्तर बरोबर आहे. पण त्या शाळेत झालं काय की पोरगं उठलं, म्हणलं आई शपथ सांगतो मी नाही त्या. मग पुन्हा सरांनी दुसऱ्या पोरांना विचारलं तर ती पोरं पण असंच म्हणलं आम्ही नाही केला. मग साहेबांना काय वाटलं की पुरी जरा जास्त प्रामाणिक असतात, म्हणून त्यांनी पुरीना विचारलं की बाळ तुम्ही सांगा अफजल खानचा वध कुणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांनी. हुशार आहे पुरी तुम्ही पण पोरांसारख्या. पण त्या शाळेची पोरगी होती म्हणजे काहीतरीच काय, अफजल खानचा वध मी कशाला करेन? आता पोरं पण असे म्हणतात, पुरी पण असं म्हणतात. म्हटल्यावर साहेबांनी सरांना विचारलं अफजल खानचा वध कुणी केला? तर सर म्हणले ह्यांच्यापैकी कोणी केलेलं नसणार. तुम्ही परेड हायस्कूलमध्ये जावा, तिथं कोणीतरी हा पराक्रम केला असण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याकडे शालेय जीवनामध्ये अशी उत्तर ही माझी गोष्ट नाही आहे, ही आचार्य अत्रेंची गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्वाचं, पण अफजल खानाचा वध शिवाजीने केला त्यावेळेस शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणारा एक माणूस होता. कोण होता? जीवा महाला. जीवा महाला हा सामान्य कुटुंबातनं आलेला माणूस होता. आणि त्यानं शिवाजी महाराजांच्या अंगावरती चाल करून येणाऱ्या सय्यद बंडाचं मुंडकं उडवलं. हे तुम्हाला ऐकून माहिती असेल. मुद्दा काय आहे की जीवा महाला शिवाजी महाराजांना वाचवणारा हा सामान्य कुटुंबातला होता. दुसरं ज्या वेळेला पन्हाळ्याचा वेढा तोडून शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने निघाले
त्यावेळेला बाजीप्रभू सिद्धी जोहरचा वेळा तिथं होता. बाजीप्रभू देशपांड्यानं सांगितलं गजापूरच्या पावनखिंडीमध्ये मी थांबतो आणि जोपर्यंत या गजापूरच्या खिंडीमध्ये थांबल्यानंतर या गजापूरच्या खिंडीमध्ये या गजापूरच्या खिंडीमध्ये थांबल्यानंतर जोपर्यंत मला तोफेचे आवाज ऐकू येत नाही महाराज गडावर पोचण्याचे तोपर्यंत त्यानं ती खिंड रडवली. दुसरा सैनिक तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे काय म्हटलं की आधी लगन कोंढाण्याचे आणि मग कुणाचे रायबाचे असा निर्धार करणारा तानाजी मालुसरे उदयबानशी लढला. आणि मग म्हणून आपण म्हणतो गड आला पण सिंह गेला. म्हणजे गड कुठला आला कोंढाणा आणि सिंह कोण गेला तानाजी मालुसरे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जीवा महाला असेल मदारी मेहतर असेल अशा प्रकारची साधी साधी गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातली माणसं शिवाजी महाराजांनी एकत्र केली. आणि म्हणून कामरेड गोविंद पानसरे असं म्हणतात की राजा असून शिवाजी महाराजांचं राज्य लोकांना आवडलं किंवा लोक शिवाजी महाराजांचं नाव घेतात. याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर याचं महत्त्वाचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांनी सामान्य माणसांना नायक बनवलं. सामान्य माणसांना नायक बनवलं. कुणी बनवलं सामान्य माणसांना नायक. आणि मग ज्या सामान्य माणसांना शिवाजी महाराजांनी नायक बनवलं त्या नायकांनी शिवाजी महाराजांना महानायक बनवलं. एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला सांगितलंय ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. माझं भाषण बारकाईनं ऐकायचं. त्यानंतर मी 3 प्रश्न विचारणार आहे. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना बक्षीस देणार आहे. बरोबर आहे की नाही. तेवढे पैसे मी सुट्टे घेऊन आलो. बरोबर. तेव्हा या एक गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराज आदिलशाही असेल मोगलशाही असेल कुतुबशाही असेल ह्या सगळ्यांशी अतिशय चलाखीने वागत होते. कधी आदिलशाहीची मैत्री करायचे तर कधी कुतुबशाहीची मैत्री करायचे. कधी मोगलांना म्हणायचे मी तुमचाच आहे. ह्या सगळ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक माणूस एवढ्या मुत्सद्देगिरीनं केवढं वागू शकतो हा खूप मोठा पराक्रम आहे. तर तुम्हाला आवडेल अशी एक गोष्ट आहे की शिवाजी महाराज दक्षिणेच्या स्वारीवरती गेले त्यावेळेला गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारामध्ये गेले. आता या गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारामध्ये बादशाहानं स्वागत केलं. त्यांचे एकमेकांचे करार व्हायचे ते झाले. आणि मग पुन्हा असं ठरलं की या मैदानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घ्यायचे मैदानी खेळ. मग कुतुबशाहच्या लष्करातल्या माणसांनी तिथं अनेक खेळ करून दाखवले. शिवाजी महाराजांच्या लष्करातल्या माणसांनी पण आपल्याकडे जे प्रकार आहेत का नाही आता हल्ली केले जातात बघा. दांडपट्टा हलगी लेझिम डोक्यावरती नारळ फोडणे डोक्यावरती लिंबू फोडणे हे सगळे प्रकार आपल्या सैन्याने तिथं केले. दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन दांडपट्टा फिरवणे हे सगळं केलं. पण पुढे कुतुबशाह काय म्हटलं महाराजांना माझ्या लष्कराचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्या काळामध्ये कुतुबशाहकडे 1000 हत्ती होते. किती होते 1000. की आमच्याकडे हत्ती दळ आहे आणि तुमचे मावळे हे सगळे छोट्या चणीचे छोट्या तलवारीने खेळणार. त्यांच्याकडे फक्त घोडेच आहे. ही माणसं हत्तीवरनं येणाऱ्या सैन्याबरोबर लढणार कशी. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी असं सांगितलं की माझ्या लष्करामध्ये एक मावळा असा आहे की जो हत्तीशी लढायला तयार आहे. आता समजा मी असं म्हटलो की या मॉडिक क्लासेसमधले सगळेजण माझे मावळे आहेत आणि हे खूप शूर आहेत आणि ह्यापैकी कुणीही हत्तीशी लढायला तयार आहे. तर तुम्ही म्हणाल सर हे बरोबर नाही. तुम्ही अर्ध्या तासापूर्वी इथं आलाय आणि अचानक सरांना बिन विचारतो एवढी मोठी जबाबदारी आमच्यावरती देणं बरोबर नाही. त्यामुळे लढायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. बाबतीत आपल्या कोण उभा राहते बघायला लागते. तिकडं कोण उभा राहते बघायला लागते. हे किती पैसे वाटणार आहेत बघायला लागते. ते दारू देणार त्याचा अंदाज घ्यावा लागतो. त्यामुळे आपल्या हातनं होणार नाही असं तुम्ही म्हणाल का नाही. पण त्यावेळेला एक मावळा उठून उभा राहिला आणि असं म्हणाला महाराज मी हत्तीशी लढायला तयार आहे. माझा तुम्हाला मुलांना प्रश्न आहे. हा बक्षिसाचा प्रश्न नाही की कोण होता तो मावळा कुणी सांगताय कुणी सांगितलं कुठे वाचलंस तू
तुम्हाला तुम्हाला काय करायचं मोबाईल लाईट यासाठी काही तुझं उत्तर बरोबर आहे. मग त्या मैदानामध्ये त्या बंदोबस्त हत्तीला प्रचंड दारू बांधली होती आणि एसाजीकडे नुसत्या नंग्या तलवार आणि हातात रुमाल घेऊन त्या मैदानामध्ये गेला आणि त्या मैदानामध्ये घनघोर संघर्ष सुरू झाला. हत्ती चाल करून यायचा, यशाजी त्याला चुकवायचा, आदनमधनं त्याच्यावरती वार करायचा आणि असा वार करता करता शेवटच्या क्षणी हत्ती झुकल्याबरोबर यशाजी कंकानं हत्तीच्या गंडस्थळावरती उडी मारली आणि आपल्या एका तलवारीच्या घावासरची हत्तीच्या सोंडेचे 2 तुकडे केले आणि तो हत्ती ची 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 असा आवाज करत कोपऱ्यामध्ये गेला आणि मग यशाजी कंक विजयी झाला. कुतुबशहानं त्याचं कौतुक केलं. शिवाजी महाराजांच्या तो वाकून पाया पडला. शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या हातातलं मानाचं कडं भेट दिलं. त्यावेळेला कुतुबशाह काय म्हटला, यशाजी कंकाला म्हटला, तू माझ्या लष्करामध्ये ये, मी तुला 5000 मनसबदार करतो. त्यावेळेला यशाजी कंकानं दिलेलं उत्तर आजही महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं आहे. यशाजी कंक असं म्हणाला की तुम्ही दिलेल्या 5000 मनसबदारीपेक्षा माझ्या राजानं मला दिलेलं मानाचं कडं जे आहे ते माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. नाहीतर आता आपण काय करतो बघा, 2:45पर्यंत एका पक्षात असतो आणि 2:45ला उमेदवारी मिळत नाही म्हटलं की आपण दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतो. पण या ठिकाणी या यशाजी कंकानं असं उत्तर दिलं. हा मूळ घटनाक्रम आहे इतिहासामधला. बॅरिस्टर पी.जी. पाटील यांनी असं सांगायचे की एकदा एक इंग्रजीचे शिक्षक वर्गात हा प्रसंग शिकवत होते. त्यांनी कसा शिकवला, कोण सांगायचं इंग्रजीमधनं, बॅरिस्टर पी.जी. पाटील. कोण होते बॅरिस्टर पी.जी. पाटील? ते आपल्या सांगली जिल्ह्यातले कोल्हापूर गावचे, ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि बॅरिस्टर पी.जी. पाटील हे अतिशय सोपं इंग्रजी बोलायचे. म्हणजे त्यांचा एक लेख वाचला मी, हाऊ डिड आय लर्न इंग्लिश, की मी इंग्रजी कसा शिकलो. यामध्ये त्यांनी मुख्य सांगितलेलं आहे, मी इंग्रजी शिकलो ते मौखिक परंपरेतनं शिकलो. मौखिक परंपरेतनं म्हणजे काय, तुम्ही बघा आपल्याकडच्या शाळेतनं जाणाऱ्या माणसाला अभंग पाठ असतात, शाळेतनं जाणाऱ्या बायकांना ओव्या पाठ असतात, गौरीची गाणी पाठ असतात. हे कुठनं येतं तर सातत्यानं ऐकून ऐकून आणि पुन्हा पुन्हा बोलून बोलून त्यांना हे पाठ होतं. तर ह्या मौखिक परंपरेतनं शिकलेले बॅरिस्टर पी.जी. पाटील असं म्हणाले की मी एका इंग्रजी शिक्षकांना आत्ता सांगितलेला किस्सा वर्गात कसा सांगितला तर ते म्हणजे यशाजी कंक वेंट टू द मैदान अँड देन हत्ती ऑल्सो वेंट टू द मैदान. यशाजी कंक jumped and that hatti also galloped. Finally both of them went into the middle of the ground and both of them dashed together. Both of them collided together and Yeshaji Kank jumped on the gandasthal of that hatti and then gave such a tadaka with his sword on the sword of that hatti. That sword was cut away into 2 parts and the hatti went making the noise chi 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 in the car. म्हणजे आपलं नशीब चांगलं की बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या काळातला शिक्षक होता. आजच्या 2020च्या जमान्यातला असता तर तो काय म्हटला असता, यशाजी कंक jumped on the gandasthal of that hatti and then gave such a tadaka with his sword on the sword of that hatti. That sword was cut away into 2 parts. Hatti went making the noise chi chi in the corner and Yeshaji Kank waved his sword in the direction of Chhatrapati Shivaji as our Virat Kohli waved his bat in the direction of Anushka Sharma. असं म्हणायला सुद्धा त्याने हायगी केली नसती. माझा मुद्दा असा आहे आणि हा म्हणजे मी लहान मुलांच्या समोर बोलत असलो तरी मी जाणीवपूर्वक तुमच्यासमोर हा मुद्दा मांडतोय. शिवाजी महाराजांच्या काळामधला सय्यद बंडा, शिवाजी महाराजांच्या काळामधला जिवा महाराज, शिवाजी महाराजांच्या काळामधला तानाजी मालुसरे किंवा शिवाजी महाराजांच्या काळामधला आत्ता आपण बघितला तो यशाजी कंक असेल, खोटा शिवाजी म्हणलेला शिवा काशीद असेल, पुरंदरचा मोरारबाजी देशपांडे असेल, ह्या सगळ्या सैनिकांचं वैशिष्ट्य काय आहे, हे जे सगळे सैनिक आहेत हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. हे जे सगळे सैनिक आहेत हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. आणि आज सुद्धा तुम्ही बघा शिगावचा रोमित चव्हाण शहीद होतो. मगाच मी इकडे येताना
लष्करामधले माझे एक मित्र आहेत अधिकारी, आपल्या नवीखेडचे अतुल खिरजत म्हणून. त्यांना विचारलं की सांगली जिल्ह्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची संख्या किती आहे. तर 1960 पासून आज 2025 पर्यंत त्यांनी मला सांगितलं की सांगली जिल्ह्यातले 158 सैनिक हे शहीद झालेले आहेत. आणि ही सगळी ग्रामीण भागातली आहे, ही सगळी शेतकऱ्यांची पोरं आहे. अहो, दुसरं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला लष्कर भरती करताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला होता. आज ही मराठा रेजिमेंटचं वॉर क्राय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आहे. याचा अर्थ काय आहे? शिवाजी महाराजांचं मोठेपण कशात आहे? तर हे जीवाला जीव देणारे सहकारी, म्हणजे व्हॉट वॉज द नेचर ऑफ द आर्मी. नेचर ऑफ द आर्मी वॉज 100% ॲग्रेरियन. म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी सैनिकाच्या हातात तलवार दिली. आज पण बघा तुम्ही की समजा मगाशी सरांनी सांगितलं, सरांची दोन्ही मुलं नोकरीला आहेत. माणूस नोकरीला असतो म्हणजे काय होतो? माणूस नोकरीला असतो म्हणजे त्याला प्रतिष्ठा मिळते. माणूस नोकरीला असतो म्हणजे त्याला नियमित पगार मिळतो. माणूस नोकरीला असते म्हणजे समाजात त्याची पत निर्माण होते. तेव्हा लष्करामध्ये ग्रामीण शेतकऱ्यांची पोरं भरती केली, रिक्रुटमेंट केली. म्हणजे काय केलं? तर या खेड्यातल्या गावगाड्यातल्या साध्या साध्या शेतकऱ्यांची गावात पत निर्माण केली. एका हातात तलवार दिली आणि एका हातात नांगर दिला. कारण त्याच्या आधी धाडी होत्या. अगदी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला सुद्धा प्रचंड मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडलेला होता. पण या लष्करातल्या जवानांच्या हातामध्ये एका हातात नांगर आणि एका हातामध्ये तलवार देऊन सामान्य माणसांना या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अशा प्रकारची प्रेरणा दिली की लढलं पाहिजे. माझा मुद्दा हाच आहे की इतिहासातला काळ कुठलाही घ्या, लढत असतात ती सामान्य माणसंच. अगदी 10 सप्टेंबर 1942चा आपला इस्लामपूरचा मोर्चा घ्या, स्वातंत्र्यासाठी निघालेला. या मोर्चामध्ये कामेरीचा हुतात्मा विष्णू बारपटे या ठिकाणी हुतात्मा झाला. मुलूचा एक उमाशंकर रेवाशंकर पांड्या म्हणून एक साधा अशा प्रकारचा इंजिनियर होता. या पंड्याला तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विचारलं, तुम्ही क्या चाहिए? पंड्याने सांगितलं, मुझे आजादी चाहिए. आणि आजादी चाहिए म्हटल्या त्याला या ठिकाणी गोळ्या घातल्या. म्हणजे यदुनाथ तत्ते असं म्हणतात की महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये खेड्यापाड्यातली पाचोळ्यासारखी सामान्य माणसं वादळाबरोबर भिरभिरत वर गेली आणि आसमानावर जाऊन पोचली. हे काम गांधींनी करायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑलरेडी केलेलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी या प्रकारचं काम करताना ही का माणसं एवढी तयार झाली? म्हणजे समजा मावळ्यांच्या हातामध्ये तलवार दिली असं मी म्हटलो, मावळ्यांच्या हातामध्ये नांगर दिला असं म्हटलो. यामध्ये ही माणसं का तयार झाली? तर या सगळ्यांच्या मनामध्ये म्हणजे गांधींच्या चळवळीमध्ये असेल किंवा शिवाजी महाराजांच्या चळवळीमध्ये असेल किंवा अगदी अलीकडच्या काळाचं तुम्ही उदाहरण घेतलं, शेतकरी संघटनेचे आंदोलनं ज्यावेळेला होतात त्यावेळेला शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये रस्त्यावर जाऊन मार खाणारी पोरं ही अल्पभूधारक शेतकऱ्यांचीच असतात. ज्याचा 1000 टन ऊस जातोय अशा माणसाचा पोरगा या शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये जाऊन कधी मार खाल्लाय असं घडलंय का? कधी नाही. म्हणून तर शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशींनी शिवाजी महाराजांच्या वरती स्वतंत्रपणे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांनी शेती विकसित करण्यासाठी, अर्थात त्यावेळेला कसं होतं बघा, हल्ली आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपमुळे तर आपल्याकडे मॅडम कुठे गेला? मॅडम परवा मला एका मॅडमने असं सांगितलं की आमचा पोरगा व्हॉट्सअपमुळे शाळेत जात नाही. मी म्हटलं व्हॉट्सअपमुळे शाळेत जात नाही म्हणजे नेमकं काय झालं? सारखं व्हॉट्सअप बघताय का? त्या म्हणतात तसं नाही, तो शाळेत निघाला होता आणि तो हरवला. तर त्याच्या वडिलांनी त्याचा फोटो आणि माहिती व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकली. कुणीतरी त्याला घरात आणून दिला. पण झालंय काय, दरम्यानच्या काळामध्ये मुलगा हरवला आहे ही माहिती अन्य व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत राहते आहे. आणि त्यामुळे मुलगा असं शाळेला निघालं की मोठं म्हणजे आपल्या काळामध्ये हे फास्ट कम्युनिकेशन आहे.
हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही नव्हतं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय होतं? धूर करायचा, आवाज करायचा, प्रकाशाचा वापर करायचा, आगीचा वापर करायचा, तोफांचे आवाज कानावरती आल्यानंतर आपण म्हणतो ना बाजीप्रभू. म्हणजे या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आणि मी सातत्यानं आजचा काळ आणि तो काळ आय एम ट्राईंग टू रिलेट. हा आपण रिलेट करताना आपण म्हणतो बघा की त्या हिरकणीनं मुलासाठी बुरजावरनं उडी मारली. अरे आज सुद्धा मेजर वत्स नावाचा अधिकारी अपघातामध्ये मरण पावला. त्याच्या बायकोचं नाव कुमुद डोगरा, ती पण लष्करामध्ये मेजर होती. आणि नवरा अपघातामध्ये गेल्यानंतर 5 दिवसाच्या बाळाला घेऊन सैन्य दलाच्या पोशाखामध्ये ज्या वेळेला ही पत्नी मेजर कुमुद डोगरा पतीच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहते, त्यावेळेला तिचं जे काम आहे त्या हिरकणीच्या तोडीचंच काम आहे. माझा मुद्दा असा आहे की ही लढण्याची, ही जगण्याची. आपण म्हणतो शिवाजी महाराजांची मुद्रा म्हणजे काय? मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा आहे की सत्ता ही जनहितार्थ, सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी काम करते. आता अशा प्रकारची सत्ता जिथं कुठं असेल ती कल्याणासाठी काम करते का? मला तपशिलात जायचं नाही, पण तुम्हाला सांगतो कुठल्याही ठिकाणची सत्ता चांगलं काम करते की नाही हे त्या ठिकाणच्या सामान्य माणसाचे एक 5 मिनिटं बोललं की सत्तेचा दर्जा आपल्या लक्षात येतो. तेव्हा मुद्रा भद्राय राजते असं शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं. आज सुद्धा आपल्या मी 158 शहीद लोकांचा उल्लेख केला आपल्या जिल्ह्यातल्या फक्त. आज सुद्धा आपण असं म्हणतो की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपला तिरंगा वाऱ्यावरती फडकतो. हे घोर एक मला शिकवायला. 15 ऑगस्टला काय आहे आपलं? आणि 26 जानेवारीला हे दोन्हीत फरक. दोन्ही वेळेला तिरंगा झेंडा फडकवला जातो, दोन्ही वेळेला प्रभात फेरी निघते, दोन्ही वेळेला बक्षिसं देतात, दोन्ही वेळा जिलेबी वाटतात. जिलेबीच का वाटतात? कोण सांगते? जिलेबीच का वाटतात? अरे सोपं आहे, जिलेबीच वाटतात कारण जिलेबी हा आपला राष्ट्रीय पदार्थ आहे, फौजाचा राष्ट्रीय पक्षी आहे, म्हणून जिलेबी वाटतात. पण या दोन्हीत फरक काय आहे? स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्याला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. आज ही 26 जानेवारीला प्रजासत्ताक शंकर पंचांची एक विनोदी कथा आहे. त्या कथेमध्ये पात्र एकमेकाला विचारतात. या दोन्हीत फरक काय आहे? पहिला म्हणतो 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. दुसरा म्हणतो मग 26 जानेवारीला काय झालं? 26 जानेवारीला वाढदिवस असेल. 26 जानेवारी 1950ला आपली घटना अंमलात आली. पण शिवाजी महाराजांचं राज्य असं होतं का? ते मुसलमानांच्या विरोधामध्ये होते का? तर बिलकुल नव्हते. म्हणजे त्यांचं धर्मराज्य नव्हतं. तुम्हाला एक गोष्ट सांगायला हरकत नाही, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण मुळात हा आपण जो शिवाजी महाराजांचा फोटो बघतो, आपण जो शिवाजी महाराजांचा पुतळा बघतो, ही पहिली प्रतिमा जी आहे, ही पहिली प्रतिमा मुळात एका मुस्लिम कारागिरानं, मला वाटतं एक त्याचं नाव मीर कासिम असं असावं, तर त्यानं मीर मोहम्मदनं या शिवाजी महाराजांची पहिली प्रतिमा आहे आणि त्याचं चित्र रेखाटलेलं आहे. तर याचा अर्थ काय आहे? आणि त्या काळात कसं आहे, अनेक हिंदू राजे मुस्लिम राजांच्याकडे काम करत होते, अनेक मुस्लिमांकडचे सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे येत होते. मी त्याची यादी खूप मोठी आहे. तेव्हा या पद्धतीनं हे धर्मराज्य नव्हतं, तर ते धर्मनिरपेक्ष सेक्युलर अशा प्रकारचं स्टेट होतं. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये ज्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणू, अशा प्रकारच्या कल्याणकारी राजवटीचा पाया त्यांनी घातला. आणि मुली बऱ्याच आहेत म्हणून सांगतो, त्यांचं आपल्या आईवरती खूप प्रेम होतं. ज्यावेळेला शहाजी महाराज वारले त्यावेळेला त्यांच्या आई जिजाऊ सती निघालेल्या होत्या, पण त्यांना सती जाण्यापासून त्यांनी वाचवलं. की आणखीन पण इतिहासकारांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराज हे साधारणपणे ढवाळ वर्णाचे होते, त्यांची उंची फारशी नव्हती, ते लिहित वाचत असत नाही, ते साक्षर होते. त्याचबरोबर त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य
ते फक्त एक वेळा जेवत होते. आणखी एक वैशिष्ट्य, सर्व प्रकारच्या व्यसनांच्या पासून ते लाभ होते. हे दारू पेल्यावर आपले माणसं काय काय करतात एक गोष्ट सांगतो. एकदा एका गावाच्या बाहेरनं 2 दारुडे चालले होते आणि गावाच्या बाहेर विहीर होती. रात्र पौर्णिमेची होती आणि चंद्र आकाशामध्ये होता. ह्यांना काय वाटलं की विहिरीत वाकून बघितलं तर चंद्र दिसला. ते दोघं दारुडे म्हटले की विहिरीत चांदोबा पडलाय, त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून या लोकांनी 2 दारुड्यांनी बादल्या आणली, दोर आणला आणि विहिरीत बादली सोडली. विहिरीत बादली सोडल्यानंतर थोड्या वेळानं डुबुकशिरी आवाज झाला, खाली बादली भरली. तसं हे एकमेकाला म्हणजे चांदोबा सापडला, आता वडा. आता दोघं वडायला लागल्या. दारू पेरले असल्यामुळे हे दोघंही थोड्या वेळानं उताने पडले. बादली हातात सुटली. गवनावर पडलं बरं आवाज बघितलं तर चांदोबा वर दिसला. तसे एकमेकाला टाळी दिली म्हणजे हाय ह्याला म्हणायची पावर एका झटक्यात चांदोबा. त्यामुळे या प्रकारच्या दारूच्या व्यसनापासून महाराज पूर्ण अलिप्त होते. महाराजांनी जे केलं ते संस्थात्मक लोकजीवन निर्माण केलं. महाराजांनी जे केलं ते चारित्र्यवान माणसं निर्माण केली. चारित्र्यवान माणसं निर्माण केली म्हणजे सावंत तुम्हाला उदाहरण सांगतो. इथल्या बँकेत खाता येईल. बँकेत तुम्ही पैसे काढायला गेल्यावर तिथं जो पेन असतो तो सुट्टा असतो का धोरण बांधला असतो? धोरण बांधला असतो. कारण ग्रामस्थांच्या चारित्र्यावर बँकेच्या प्रशासनाचा प्रचंड विश्वास. हे आपल्या गावात घडतंय असं नाही. आपण कुठे गेलो तरी हे घडतं. ह्या छोट्या छोट्या बाबी ह्या आपल्या चारित्र्य दर्शवणाऱ्या बाबी आहेत. मग ते यशाच्या कंकाला गोवळकोंड्याच्या कुतुष्टाकडे जाता आलं असतं की नाही? नाही केला. मुद्दा असा आहे की अशा प्रकारची चारित्र्यवान माणसं त्यांनी निर्माण केली. म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो आपल्याला आजही प्रेरणादायी आहे. प्रश्न असा आहे की आज आपण शिवाजी महाराजांचा वारसा घ्यायचा म्हणजे काय करायचं? रुद्र, तू शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणलास मागाशी, मग तू काय करतोस? तलवार घेऊन आपल्या गावात जेवढे मुसलमान आहेत थोडी टाकून टाकतोस? नाही. म्हणजे काळ बदलला, संदर्भ बदलले. त्या पद्धतीनं आज आपल्याकडे जे शस्त्र आहे ते शिक्षणाचं शस्त्र आहे. आणि ह्या शिक्षणाच्या स्वरूपामध्ये जेवढं व्यापक तुम्ही काम कराल तेवढं आपल्याकडे प्रबोधनाची फार मोठी परंपरा आहे. तो आता तुमच्या लहान मुलांच्या समोर बोलण्याचा विषय नाही. पण तुम्ही शिक्षणाचे, कारण शिक्षण तुम्ही आता सरांची 2 मुलं आपण म्हणतो अधिकारी आहेत. आणखीन कोणी माझा उल्लेख केला की मी पहिल्यांदा इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यात पहिला प्राध्यापक झालो. सक्रिय वाहन आहे. या वाहनापासून गाणे लागला असावा तर आपल्याला शिक्षण हे आपल्या हातामध्ये काय आहे तर ही शांततामय अशा प्रकारची क्रांती आहे. आणि या शांततामय क्रांतीमध्ये आपल्या महाडिक क्लासेसचं जे योगदान आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. महाडिक सर तुम्ही या दोघं नवराबायको म्हणून आता करताय हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. या क्लासला भविष्य काळामध्ये उत्तम अशा प्रकारचं यश मिळावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो जाता आता की एकदा एका माणसाचं भाषण सुरू झाल्यानंतर माणसं टाळ्या वाजवायला लागली. टाळ्यामध्ये सुद्धा गंमत असते. काही ठिकाणी टाळ्या ठरवून वाजवतात लोक, काही ठिकाणी भाषण बंद करावं म्हणून टाळ्या वाजवतात. हा पुढे बोलतच राहिला, माणसं टाळ्या वाजवतच राहिली. शेवटी बरंच भाषण लावल्यावर माणसं कंटाळली. कोपऱ्यातनं एक माणूस रिव्हॉल्वर घेऊन उभा राहिला आणि म्हटला, साहेब तुम्ही बोला, तुमच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. तुम्हाला इथं भाषणाला कुणी आणलं त्याचं नाव मला सांगा, त्याला मी जीवन ठेवणार नाही. तेव्हा अशी माडिक सरांची वरची पाळी येऊ नये. अगोदर आपलं ठरलंय त्याप्रमाणे तुम्हाला मी प्रश्न विचारतो. मी सुरुवातीला कवी कुसुमाग्रजांची एक कविता सांगितली. काय होतं त्या कवितेत? नाही, त्या कवितेचं टायटल काय होतं? आता कोणतरी एक जण अपेक्षित. ठीक आहे, आता परत तू उत्तर द्यायचं नाही. एकदा डायरेक्ट पुन्हा मी असं सांगितलं की मेजर हिरकणी म्हणजे हिरकणीनं जसं मुलासाठी डोंगर कड्यावरनं उडी मारली
तसं आपल्या नवऱ्याच्या निधनानंतर लष्करी गणवेशामध्ये एक बाई येऊन अंत्यसंस्कारला उभा राहिली. त्या बाईचं नाव काय? काय होतं? पहिला अक्षर सांगू का मी? क्लू देतो तुम्हाला. हा? त्या मेजर कुमुद डोगरा असं त्यांचं नाव होतं. तुम्ही विसरला. डोंगरा ठीक आहे. दुसरं एक उत्तर तुम्ही आधी दिलं होतं ते गोवर पांड्याच्या कुतुबशाच्या दरबारामध्ये येसाजी काकाला ज्यावेळेला हत्तीला पराभूत केलं तेव्हा कुतुबशानं त्याला असं सांगितलं तू माझ्याकडे ये म्हणजे मी तुला अमुक अमुक करतो. काय करतो म्हणजे काय करतो म्हटलं होता? सगळ्यात काय करतो म्हटलं होता? काय करतो म्हणला? आता तुम्ही मला बक्षीस घेताय काय करतो म्हणला? पंचहजारी मनसबदार करतो असं म्हटलं. बरं ठीक आहे. ते 5000 मनसबदारीची ऑफर नाकारली देणं आणि मला महाराजांनी दिलेलं हे पुरेसं आहे म्हटला. काय पुरेसं आहे म्हटला? मानाचं कड. ठीक आहे बरोबर आहे. ही मानाकडे घे. ती बंद कर आता. बंद ठेव बंद कर.